सुरुवात झालेली आहे. अरविंद बरब षटकातील दुसरा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतील. चांगला फटका हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली रवींद्र नाईक. सुंदर झेल. फलंदाज बाद होईल तो म्हणजे रवींद्र भोईर. बॅक टू द पवेलियन गॉन. या संघाची महेंद्र पाटील आलेले आहेत न्यू बॅटर. धावसंख्या 1 असताना विकेट डाऊन झालेले आहे. अरविंद बरब षटकातील नेक्स्ट बॉल असेल. या वेळेला सुंदर क्षेत्ररक्षण विकेट किपरच्या मागे झालेला आहे. एकदा मात्र कंप्लीट केले जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या 2. लेगबाजचा इशारा आलेला पंचांचा. अवंत धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 2 वर पोचली गेलेली आहे. यावेळेस ऑनसाइडला वळला बॉल. फिल्डर आहे त्या ठिकाणी रवींद्र नाईक. सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आणि या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 4 वर पोचली गेलेली आहे. धावसंख्या 4 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण कामन संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होताना दिसत आहे. बॉलर तयार. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतील. यावेळेस जोरकर मारण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल. आता मात्र डॉट. यावेळेस सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला. चेंडू जाईल लॉंगॉनच्या दिशेने. करा क्षेत्ररक्षण. चेंडू होईल फरार आणि मिळतील धावा. या 4 चौकार आलेला आहे राजेंद्र याच्या बॅटमधनं. संघाची धावसंख्या 8 वर पोचली गेलेली आहे. धावसंख्या 8 धावा धावफलकावर लागला गेलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 ओव्हरचा आता मात्र खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंग मध्ये 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 8 धावा. 1 विकेटच्या मोबदल्यानंतर अचानक मास्टर डोंगरेपाड संघाची धावसंख्या आपण पाहतोय. दुसरा षटक हाताळला करता जयेश वरारकर आलेले आहेत. बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होतील. त्याच्या अगेन्स्ट बॅटर असेल महेंद्र पाटील. स्ट्रायकिंग एंडला षटकातील पहिला बॉल
राईट आर्म ओव्हर द विकेटने या वेळेला चेंडू जाईल. आता मात्र डॉट. सुरेख सुरुवात पहिला बॉल वरती केलेला जयेश विरारकर यांनी. निर्धार चेंडूची हाताळणी झालेल्या त्यांच्या माध्यमातून षटकातील दुसरा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना सज्ज होतील. यावेळेस चांगला फटका. चेंडू जाईल शॉट पाहिल्याच्या दिशेने. विवेक आहे त्याच्या त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं त्याच्या माध्यमातून एकदम मात्र कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 9 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 9 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. या ओव्हर मध्ये बॉलर तयार जयेश विरारकर. षटकातील तिसरा बॉल असेल. स्ट्राईक एंडला राजेंद्र कोठावले असतील. यावेळेस स्लोअर वनचा मारा त्या गतीला ओळखला. त्या चेंडूला कट केला. चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेने. भाईदास त्या ठिकाणी चेंडूला अडवलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 11 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. चांगले बॅटिंग करावी लागेल डोंगरीपाडा या संघाला. त्याच्या अगेन्स्ट कामनचा संघ आहे. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर चेंडूच्या तळणी. वाईल्ड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता जयेश यांचा परंतु चेंडूची दिशा खराब. लाईन खराब होती आणि पंचांनी दर्शवलेला हा वाईड बॉल आहे. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 12 वर पोहोचली गेलेली आहे. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त आणि फलंदाज बाद. राजेंद्र कोठावले बॅक टू द पवेलियन गॉन. उलटाच बॉल लॉफ्ट केला. बॉलला चेंडूच्या खाली अरविंद बरफ आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण. सुरेख कॅच कंप्लीट केलेला आहे आणि फलंदाज होईल बाद. अविनाश तांगडे 0 या आकड्यावरती बाद झालेला आहे. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता परंतु एलिमिनेशन प्राप्त झाला नव्हतं बॅट वरती आणि झेल देऊन तंबूत परतले गेलेले आहेत. तर नवीन फलंदाज दिनेश तांगडे आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. विकेट प्राप्त झालेली आहे. बॉलर जयेश यांना 3 धावा त्याने खर्च केलेला आहे. 2 विकेट त्याने प्राप्त केलेले आहेत. एकंदरीत या 5 बॉल मध्ये बॉल हॅट्रिक वर आहे बॉलर जयेश विरारकर. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतील. या वेळेला चेंडू जाईल डॉट. षटक संपलेला दुसरा. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत.
नेक्स्ट बॉल या षटकातील यामुळे सुरेख चेंडूच्या हाताळणी चेंडू जाईल डॉट. सुरेख कमबॅक चांगली वापसी केली आहे. या बॉलवरती वेगवान पद्धतीचा बॉलर आहेत रवींद्रजी नाईक. त्यांच्या माध्यमातून 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 धावा त्याने खर्च केलेले आहेत. षटकातील तिसरा बॉल असेल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल डॉट. आणि आता मात्र अप्रतिम कामगिरी चांगला कमबॅक त्यांच्या माध्यमातून दर्शवला गेलेला या मागील 2 बॉलमध्ये. षटकातील चौथा बॉल असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र चांगला फटका पोहोच केला बॉलला. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरिता चौकार आलेला आहे आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 18 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 18 धावा धावफलकावर लागला गेलेला आहे. अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केला होता बॅटरने. चेंडूला पाठवलेला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरिता. चेंडूला लॉफ्ट ड्राईव्ह केलाय. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. भाईदास यांच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण. या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. धावसंख्या 20 वर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. रवींद्र नाईक बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. एकंदरीत 9 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत या 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल असेल या षटकातील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतील. यावेळेस चेंडू जाईल टॉट. षटक संपलेला तिसरं. संघाची धावसंख्या 20 वर पोहोचली गेलेली आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 20. धावसंख्या 20 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. दोन मॅच खेळायचे आहेत म्हणून सगळा करायचा आहे. दीपक जाधव बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होती. स्ट्राईक एंडला महेंद्र पाटील यांना आपण पाहणार आहोत. चांगली बॅटिंग ते करत आहेत आपल्या संघाकरता. षटकातील पहिला बॉल. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल. या बॉलला डॉट खेळायचा होता ऑनसाइडच्या दिशेने. चेंडूच्या रेंजमध्ये आले नव्हते बॅटर महेंद्र पाटील आणि ते बीट झालेले आहेत या पहिल्याच बॉलवरती. अप्रतिम सुरुवात दीपक यांच्या माध्यमातून. भरपूर उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत या बॉलरने. त्याच्या माध्यमातून सुरेख चेंडूची हाताळणी मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. दीपक जाधव यांना आपण पाहत आहोत. महत्वाचे खेळाडू आहेत या संघाचे. त्याच्या माध्यमातून सुरेख बॉलची हाताळणी राहिली गेलेली आहे पहिल्याच बॉलवरती. दुसरा बॉल असेल या षटकातील. यावेळेस सुंदर फटका. लॉफ्ट केला बॉलला. चेंडू जाईल. ओहो वाटाफाट. सुंदर क्षेत्ररक्षण आणि फलंदाज झालेला बाद. एफर्ट लावलेला आहे अरविंद बराफ यांनी.
कॅच ऑफ द टुर्नामेंट नक्कीच म्हणावं लागेल. या बॉलवरती कंप्लीट केलेला आहे अरविंद बनवभी आणि शेवटपर्यंत नजर ठेवली चेंडूवरती. त्यानंतर हवेमध्ये झेप त्याने घेतलेली आहे. पण बघायला गेलं ना इथून क्लिअर पण नाही कॅमेरा आहे ना आपल्याकडे. बघ ना एकदा पहिला त्याची सिस्टम नाही आपल्याकडे दिसेल ना. ठीक आहे बघू शकतो नाही ना. आउट आहे यस यस फलंदाज बाद आहे. आम्ही नक्कीच आपल्याकडे फॅसिलिटी आहे कॅमेरामध्ये नक्की चेक केलेला आहे. बॅटर आहे बाद झेल यस नक्कीच कंप्लीट झालेला आहे. कॅमेराच्या अँगल मध्ये नक्कीच कॅप्चर झालेला हा सीन आपण पाहू शकता. नंतर आपल्याकडे फॅसिलिटी आहे. यस फलंदाज घोषे मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना दिसत आहेत.